हाँ गमेल वाजव शरणू तिथे एखादं बादली ते लावतो का ते लाव शेक पाहूया प्रवीण शेठ दसोडकर यांचा बुलेट ज्याने की अनेक अशी मैदानं गाजवली असा हा बुलेट येते पहिले मल्हार म्हणून आणि सरदार म्हणून तर आम्हाला एक 8-9 वर्ष दगडूशेठची सेवा केलेली आहे यांनी आणि ह्याची खासियत अशी आहे की ह्याला आम्ही एक 8-9 महिन्यापूर्वी फार बारीक आणला होता. आमच्याकडे सगळं व्यवस्थित असते जिथल्या तिथं पण हा कोंडा हा गावरान क्रॉस मध्ये आहे. याला हे ह्याला कुठे आणला तुम्ही? ह्याला आम्ही माळशिरसवरून आणला. काय नाव आहे पहिलं? ह्याचं नाव बाजी. काय विषय? पाहूया प्रवीण शेठ दसोडकर यांचा बुलेट ज्याने की अनेक अशी मैदानं गाजवली असा हा बुलेट नमस्कार. आज आपण आलो आहे जे प्रसिद्ध गाडा मालक आहेत प्रवीणजी दसोडकर आणि निखिलजी कोरडे यांच्या गोठ्यावरती. तर त्यांची ही दावण आज पाहूया आपण. तर त्यांना बैलगाडी त्यांची मुलाखत घेऊया आणि त्यांना प्रश्न विचारूया. नमस्कार शेठ, तुमचा थोडा परिचय द्या मला. नमस्कार, मी प्रवीण दसोडकर, खडकवासला. काय सांगता तुमच्या दावणीबद्दल? किती नंदी आहेत तुमच्या दावणीला इथं आता? आमच्याकडं शर्यतीची 2 बैल आहेत, रायफल आणि बुलेट, आणि 2 वासरं आहेत आणि ही आपली रथाची बैल आहेत 2 मोठी. अच्छा, काय नाव आहे रथाच्या बैलांचं? एकाचं नाव सरदार आणि दुसऱ्याचं नाव गुलाब आहे. अच्छा, काय सांगतात बुलेट बद्दल वैशिष्ट्य? काय आहे बुलेटचे वैशिष्ट्य? तर हा बैल तसं आमच्याकडे एक 3-4 वर्ष झालं बैल चांगला बोलतोय. दरवर्षी बैलाच्या 15-20 फायनल असतात. हा जो आहे बुलेट तुमचा नंदी, ह्याला आम्ही बरेच मैदानात बघतो फायनल राहिलेला, गुलाबात राहिलेला. त्याची खरेदी घेतली का तुमच्या घरच्या गायचा नंदी आहे तो? आणि आम्ही हा पंढरपूरवरून खरेदी घेतला होता. 3-4 वर्ष झाले त्याला, 3-3.5 वर्ष होऊन गेले त्याला. अच्छा, मग बंदीच्या आधी घेतला होता तुम्ही तो? बंदी उठायचे 15 दिवस आधी घेतला होता. अच्छा, काय प्राईसला घेतला तुम्ही तो बैल? तो बैल आपण 2.5 लाख रुपयाला घेतला होता. अच्छा, काय बैलाची जात कुठली आणि साधारण बैलाचं वय किती आता? आता तसा थोडा गावरान खिल्लारमध्ये आहे आणि याचं वय आता जुळलेला आहे बैल. आता एक 6-6.5 वर्षाचा बैल झालेला आहे. याचा दिनक्रम कसा असतो? सकाळी उठल्यापासून तुम्ही कशी याची काळजी घेता याची? आता सकाळी त्याला एक 7-7:30ला येतात आमची 2 पोरं, अनिल आणि शरणू म्हणून. ती 2 जण येतात. सकाळी त्याला उन्हाला काढतात, वाड्याची एक पेंडी टाकतात, परत 12 वाजता आतमध्ये बांधतात त्याला. वाळी वल्ली कुटी, 6 वाजता त्यांचा खुराक आणि परत वैरण संध्याकाळी. बैलाचा स्वभाव कसा आहे? रागीट मार काय कसा आहे? एकदम शांत आहे. त्याला बारकं पोरगं बी फिरवतं, मारत नाही ते. आजपर्यंत मारलं नाही कोणाला त्याने. आता बघितलं आम्ही एका कासराचा बैल होता, एकदम शांत स्वभावाचा बैल आहे. बैल मारत नाही कोणाला तो. हा प्रामुख्याने कुठल्या मैदानात फायनल घेतले तुमच्या नंतर? कुठल्या गुल्ला घेतल्या मैदानात? आता बऱ्यापैकी बैल मोठ्या मैदानात बऱ्यापैकी राहिलेला आहे. म्हणजे फलटणचं मोठं मैदान झालं त्या मैदानात राहिलेला आहे. परत आपल्या रोहित दादा पवारांनी मैदान घेतलं होतं कर्जत जामखेडला, तिथं राहिलेला आहे. परत रमेश बाप्पू कोंडेंनी मैदान घेतलं होतं पुणे जिल्हा केसरीला, तिथं राहिलेला आहे. वडकीत राहिलेला आहे. बऱ्यापैकी पुण्यातल्या 80% मैदानात राहिलेला आहे. अच्छा, ह्याचे पेरे कुठल्या बैलावर झालेत प्रामुख्याने? हा बैल त्याचा स्टार्टिंगला राहुल चौधरींचा रायबान होता आम्ही घेतलेल्या वर्षी. तर त्या बैलात आमच्या बऱ्याच फायनल झाल्या. त्याच्यानंतर गारगोटेंचा नाचा म्हणून त्याच्यात झाल्या. नंतर बेगडेंचा मिल्का आहे त्याच्यामध्ये झाल्या. पार्वती जोलाचा वजीर आहे त्याच्यामध्ये झाल्या. बऱ्याच जणांमध्ये झाल्या. अच्छा, मला सांगा की हा जो तुमचा नंदी आहे तर याची चालू वर्षी किती बिनजोड शर्यती केल्या जाते? आम्ही शर्यती चालू झाल्यापासून बिनजोडचा नाद करत नाही. जो आपल्या घाटावर जो बिनजोड करत नाही, फक्त घाटावरच्या शर्यती मैदान करतो.
बंदी होती तेव्हा बिनजोड करायचो, पण आता चालूला आम्ही बिनजोड करत नाही. जो आपल्या घाटावरचा पारंपरिक नाद आहे त्याच हिशोबाने आम्ही खेळतो. हा कुठल्या खांदी पोहतो बैल तुमचा? हा उजवीनी पळतो, आणि जर डावी साईड कडे आली तर आम्ही डावीनी घालतो, नाही तर त्याला डावीनी पळवत नाही. तुम्ही जेव्हा एखादा पैरेकरी निवडता तुमच्या बैलासाठी, तर समोरच्या बैलाचं काय स्किल बघता की काय बघून त्याला पैरेकरी निवडता तुम्ही? आता या बैलाला खालून तळ चांगला आहे, तर आम्ही शक्यतो आता पुण्यामध्ये एक 800-900 फुटाची पल्ले असतात, त्याच्यामुळे आम्ही बैल घालताना बऱ्यापैकी खालच्या तळातलाच बैल घालतो, म्हणजे एकदा गाडी खालनं निघून गेल्यावर पुढे अडचण होत नाही काय. मला सांगा, गाडी ड्रायव्हर कोण असतो तुमच्या? आमच्या गाडीवर मोरगावचा ड्रायव्हर असतो, संतोष ड्रायव्हर म्हणून आहे. गेले 10-11 वर्ष आमची गाडी आणतो, एकच ड्रायव्हर आहे. आमच्या बैलाला दुसरा ड्रायव्हर आम्ही आजपर्यंत बसवला नाही, ती एकच ड्रायव्हर आहे. 10-11 वर्ष आमच्याकडे फिक्स आहे. आणि ह्या बैलाचा सुट्टी मेकर कोण असतो? सुट्टीला कसा आहे बैल तुमचा? तो एकदम शांत आहे सुट्टीला तो आमच्याकडे अनिल पवार एक असतो, आणि माझा म्हणून आहे मोरगावचा तो असतो. साखरवाडीचा बापू ड्रायव्हर असतो. हे थोपटे वगैरे अशी आमचीच पोरं असतात, सगळे आमचीच पोरं असतात. याचं नाव बुलेट तुम्ही इथं ठेवलं का पहिल्या मालकाने ठेवलं नाव? पहिल्या मालकाकडे त्याचं नाव त्याचे, पहिल्या मालकाकडे देतात. ह्या नंदीची तुमची शरीर एष्टी कशी आहे स्टार्ट टू एंड? हा बैल तसा गावरान मधला आला, एवढा काय असा दिसायला वगैरे ऍक्टिव्ह नाही, फक्त त्याचा पळ ऍक्टिव्ह आहे. अच्छा, स्वभाव कसा? घरी एकदम शांत वाटतो मला. तो लहान मुलं मग कशी बघितली, लहान मुलं त्याजवळ होती, मैदानात कसा आक्रमक होतो का कसा? त्याने आजपर्यंत कोणाला धक्का नाही लावला 4 वर्षात. याचा पळ कसा आहे? स्टार्ट टू एंडिंगला चांग पळ आहे का? मध्ये तळातून एक सारखा पळतो. मला सांगा की हा जो तुमचा शरीरचा नाद आहे, तो बंदीमध्ये कुठले बैल तुमच्याकडे? हा आमच्याकडे एक 10-11 बैल होऊन गेली. अच्छा, बंदीमध्ये बी आमच्याकडे अख्खी बंदी होती 8 वर्ष, तरी 8 वर्ष आमच्याकडे बैल होती. अच्छा, बंदीत बैल तुमची? बंदीत 8 वर्ष बैल होती. बंदीच्या आधीपासूनचा नाद आहे आमचा. साधारण या नादामध्ये तुम्हाला किती वर्ष आली? मला या नादामध्ये 15 वर्ष झाली. आणि बंदीनंतर तुमचा हा पहिलाच बैल का बुलेट? बंदीनंतर ह्याच बैलाने आमचं चालवलंय आतापर्यंत, आणि आता नवीन घेतलेला रायफल आहे, त्या रायफल बऱ्यापैकी तो बी चांगल्या पायऱ्या बंदीत पळतो. समजा तुम्हाला मैदानात जायचं असेल तर आदल्या दिवशी नियोजन कसं असतं तुमचं? मैदानात आमचं आदल्या दिवशी सगळं ठरतं, किती वाजता आलायचं किती वाजता नाही. तर जेवढी टेम्पूत पोर येणार आहे तेवढी सकाळी आपली इथं पाटे येतात, बैल गरम पाण्याने धुवून सकाळी आम्ही मैदानावर जातो. बाकीची पोरं जमल तसं मैदानात येतात. हा कुठल्या राणा जास्त पोहतो की कटनाशा? त्याला कसलं बी रान चालते, माती कटान त्याला कुठल्या बी रानाला बोलतो, हे काय अडचण नाही, कारण की बैल खुराला काळा आहे, त्यामुळे त्याला नक्कीला काय अडचण नाही कसलीच. तुमच्या स्मरणातली शर्यत कुठली चांगली की बैलांनी न होणारी शर्यत तुम्हाला जिंकून दिली, अशी कुठली तुमच्या स्मरणातली शर्यत चांगली आहे? हा बैल बघा, एक वर्षभर लंपीनी पार मध्ये मारायला लागला होता, म्हणजे आम्ही पार त्याला असा सोडला होता बैल की त्याच्या अंगावर पार कातडं राहिलं नव्हतं. बैल रिपेअर केला, सगळ्यांनी त्याची काळजी घेतली, एकदम व्यवस्थित बैल रिपेअर झाला, आणि पहिल्याच मैदानात कर्जत जामखेडला तो फायनलला राहिला. तुम्ही लंपीमध्ये कशी बैलाची काळजी? बैलाच्या अंगावर का डाग दिसतात, मला लंपी झाला दिसतो त्याला, तर त्याप्रमाणे तुम्ही कशी फर्स्ट एड मध्ये कशी तुम्ही काळजी घेतली, त्यापासून त्याला व्यवस्थित कसं केलं? लंपीमध्ये सगळ्यात जास्त काळजी घेतली आमच्याकडे शरणू म्हणून आहे आणि अनिल आहे, 2 जण आहे, ह्यांनी त्याची लय काळजी घेतली. म्हणजे पार त्याचं अंगातून रोज पू बाहेर पडायचा, तर ते एकदम साफ करून डॉक्टर बी आम्हाला चांगले भेटले होते. तर त्याचं जवळजवळ वर्षभर आम्ही त्याचं ते दवाखाना निस्तारला. त्याच्यानंतर बैल पहिल्याच मैदानात कर्जत जामखेडला महाराष्ट्र केसरी मैदानात, आणि मोठं मैदान भरलं होतं, त्याच्यात पहिल्याच मैदानात म्हणजे ज्या दिवशी आम्ही 1 वर्षांनी काढला त्या दिवशी तो फायनलला राहिला. साधारण लंपीमध्ये किती काळ गेला आता? लंपी झालं पूर्ण मैदानात निघसपर्यंत किती वेळ गेला? 1 वर्ष गेले त्याचं. 1 वर्ष गेला का? 8-9 महिन्याच्या पुढं कालावधी गेला त्याचा. तुम्हाला लंपीची लक्षणं कशी दिसली, साधारण कशी आढळली तुम्हाला की तुमच्या नंदीला लंपी झालाय? बैल बाहेर बांधला होता आणि आतमध्ये घेता त्याच्या अंगावर आम्हाला फोड दिसले बारके बारके, तर आम्हाला वाटलं काहीतरी माशा वगैरे चावल्या असत्यान म्हणून ते फोड असतील. पण दुसऱ्या दिवशी बैलाच्या अंगावर बोट ठेवायला जागा नव्हती, एवढे फोड आलते. डॉक्टरने आम्हाला सजेशन दिलं की याला लंपी झालेला आहे. तिथून पुढे बैलाचे 8-9 महिने गेले.
मला सांगा की आता जे तुम्ही याला काय कॅल्शियम वगैरे देता का, याला काय लसीकरण करता का, जंतुनाशक गोळ्या वगैरे काय देता का महिन्यात एक दोनदा असं? नाही ना, आम्ही ते लंपीचा वगैरे डोस देतो, लाळीचा डोस देतो आणि बाकी खुराकात काय थोडं कॅल्शियम आपल्याला लागते ते रेग्युलर मध्ये जनरल असतात, ते हातपाय दुखावणं स्ट्रॉंग राहण्यासाठी तेवढेच, बाकी काय नाही. आता दादा मला सांगा की आता कमिट्या स्थापन झाल्यात, आपली अखिल भारतीय बैलगाडा संघटना कमिटी आहे. कमिटीच्या आधीचं मैदान आणि कमिटीच्या नंतरचं मैदान या दोन मध्ये मला फरक काय जाणवतो? आता तसं आम्ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं काम करतो. आम्ही हे आमचे मित्र हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष आहेत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे. तर पहिली परिस्थिती अतिशय वाईट होती. 50,000 बक्षीस ठेवलं तर 1,500 रुपये एंट्री फी होती. चिठ्ठ्या काढण्याची पद्धत वेगळी होती. बऱ्यापैकी मैदान घेतलेल्या माणसांच्या 4-4, 5-5 गाड्या राहायच्या. आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आटोक्यात आलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचं मोलाचं सहकार्य आहे सगळ्या बैलगाडा मालकांना. मला सांगा की आता जे प्रत्येकच्या कमिट्या आहेत, यूट्यूबच्या लोकांची कमिटी आहे, ड्रायव्हरची कमिटी आहे, बैलगाडा मालकांची कमिटी आहे, तर अजून चेंज काय झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? अजून सुधारणा काय झाली पाहिजे? काय नाही, आता फक्त खालून सुट्टीचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामध्ये बैलावाले सुधारले की झालं. ऑलरेडी सगळे बऱ्यापैकी 90% चेंज झालेले आहे. थोडा सुट्टीचा प्रॉब्लेम राहिलेला आहे, होईल तो पण क्लिअर. मला सांगा आता जे बक्षीस देतात आयोजक, ऍक्च्युली बारामतीच्या मैदानाला थार सांगितले, ते टाटा एसी गाडी येली, अशी नाही झालं पाहिजे. जे बक्षीस पुकारले तेच दिलं पाहिजे शेवटपर्यंत. गाड्या कमी येऊ ना न येऊ, त्या 2 महिने लोक मार्केटिंग करतात त्यांच्या प्रोडक्टची आणि नंतर शेवटला बक्षीस असं करतात. ते ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता असं नव्हतं झालं पाहिजे, पण आता तिथं गाड्या बी शॉर्टेज आल्या. त्यांनी मैदान घेतलं होतं गाड्या येण्याच्या हिशोबावर, पण ते काय कारणामुळं थोडं मराठा आंदोलनाच्यामुळं त्या गाड्या तिथं कमी आल्या. त्याच्यामुळं बरं बैलावाल्यांना काय प्रॉब्लेम नव्हता. बैलावाल्यांनी बी कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही, त्यांना बक्षीस मिळालं. त्यांनी टाटा एसी घेऊन गेले, त्यामुळं बैलावाल्यांनी ज्याला 1 नंबर झाला ते बोलले असते तर त्यांना ठार बी भेटली असते, पण त्यांनी टाटा एसी घेतला, ते त्यांच्या हिशोबाने ते बक्षीस घेऊन गेले. अच्छा, मला सांगा की आता जी मार्केटमध्ये वायदी फॅड आलंय, तर तुमचा तर बुलेट जेव्हा चर्चेत नव्हता, नॉर्मल पळत होता, त्यावेळेस तुम्हाला वायदे वगैरे द्यायला लागले कोणाला? नाही, वायदी शक्यतो आम्ही देतच नाही, कारण की आमचे संबंध सगळ्यांबरोबर चांगले. आम्ही 10-15 वर्ष शेजारात असल्यामुळं आम्ही वायदी कुणाला देत नाही ना, आम्ही पण स्वतः घेत नाही. काय सांगतात वायदीबद्दल? वायदी घेणं चांगलं का? कितपर्यंत वायदी घेतली पाहिजे? समजा एखादा लांबचा बैल असेल कोल्हापूर सांगली साईडचा आणि त्याला पुण्यात यायचं असेल तर काय सांगतात त्याबद्दल? त्याला काय भाडं थोडं दिलं पाहिजे, जेवणा खावणाचे पैसे दिले पाहिजे. समजा वायदी हा प्रकार नाही झाला पाहिजे, भाडं थोडं ठीक आहे. हे तुम्हाला शरीर टिकवायचं असेल तर काय करायला लागलं वायदीबद्दल? वायदी शक्यतो बंदच झाली पाहिजे. आणखी वायदी 20-25 रुपये घेण्यापेक्षा आपल्या बैलाला एक चांगला बैल घातला तर 1 लाख रुपये बक्षीस भेटू शकतं. वायदी आपण चांगल्या बैलावाल्याला देतो आणि जो वायदी घेतो तो बैल चांगला होतो, म्हणजे जो वायदी देतो त्याच्या बैलाची काहीतरी कमतरता असेल म्हणून तो वायदी देतो ना. आमचा बैल जर पळत असेल तर कशाला वायदी द्यायची? साधारण तुमचा बुलेट बैल आहे किंवा तुमचा रायफल बैल आहे, तर एक बैल समजा किती खर्च येतो? समजा गोरगरिबांची बैल असतील तर साधारण किती खर्च करतो एक बैल? एक बैल काय तरी 5-6 हजार रुपये एका बैलाचे जातात पूर्ण महिन्याबद्दल. ती वगैरे चारा वगैरे सगळं तसं पळावणं वगैरे लांब जातं. नाही, पळवणं फक्त खाद्य त्याचं खोराक लागतो 5-6 हजाराचा खोराक, आणि बाकी वैरण आपली सगळी विकतचीच आहे. इथं काय शेती नाही. वैरण 10-12 हजार रुपयावर जातो बैल. म्हणजे साधारण तुम्ही एक पहिलवान सांभाळला का? हा तुम्ही पहिलवान सांभाळताय? हा, तेच आहे, तोच खेळ आहे. आता ह्या बैलगाडी शर्यत सुरू आली 1.5-2 वर्षापासून, तर आपला देशी गोवंश वाढलाय. शेतकऱ्यांना चांगले दिवस आलेत, त्यांची खोंड चांगल्या रकमेला झाल्या. त्याबद्दल काय सांगता तुम्ही? नाही, तर सध्या परिस्थिती थोडी अवघड होती. खालच्या भागामध्ये जी आपली बऱ्यापैकी आपण वासरं आणतो तिथल्या लोकांची उपजीविका त्याच्यावरच होती. शर्यती बंद असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी उलाढाल होत नव्हती, म्हणजे त्यांना बी इन्कम सोर्स नव्हता. आता शर्यती चालू झाल्यापासून गोरगरीब जनतेचं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. एखादं वासरू विकलं तर त्यांची चांगली काहीतरी घरातली मोठी कामं होतात. आता मला सांगा की आपलं ह्या शर्यती क्षेत्र आहे, यामध्ये संयम खूप महत्वाचा असतो. संयम, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम
तर या 3 सूत्रावर आपली शर्यत चालते, त्याबद्दल काय सांगता तुम्ही? आता हे हार पाचवायची ज्याच्यात ताकद आहे त्यानेच खेळायचं. जो हार पचवू शकत नाही त्याचा खेळ नाही. जो हार पचवल तो ह्या खेळात टिकल. आपल्या बरोबर दुसऱ्याचा बैल बी आपलं चांगलं लागतं तेव्हा आपला बैल पळतो, त्याबद्दल काय सांगता तुम्ही? त्याच्याबद्दल या क्षेत्रात नीतिमत्ता चांगली पाहिजे. नीतिमत्ता सापासून तर आपली बैल पळतात. आमच्या दावणीला बंदी बसून गुलाले 11 वर्ष 10-11 वर्ष इथं आता बैल आहेत, तर आम्ही 10-11 वर्ष आमचा एक ना एक बैल वर्षाकाठी पळतोच. त्याच्याकरता आपली नीतिमत्ता साफ ठेवायची. दुसऱ्याचा तो आपलाच बैल समजून खेळायचं. नियोजन कोण करतं सगळ्या बैलांचं? कोण पेरेकरी वगैरे कोण बघतो तुमचं नियोजन? सगळी आम्ही पोरं जी थांबल्यात सगळी मिळून करतो. सगळ्यांचा डिसिजन घेतल्याशिवाय बैल घालत नाही. दादा मला सांगा की आता बैलगाडी शर्यत सुरू झालं तर अजून प्रामुख्याने काय तुमच्या बदल घडला पाहिजे आणि आपली शरीर 7 समुद्रापार गेले पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? तर बऱ्यापैकी आयोजकांनी बी थोडं बैलगाडा मालकांची बाजू समजून घेऊन काही गोष्टी केल्या पाहिजे. आणि जे बैलगाडा मालक आहेत आता बऱ्यापैकी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेमुळे बदल तर 99% काढलेले आहेत, पण फक्त खाली सुट्टीचा एक प्रॉब्लेम राहिलेला आहे. तेवढा प्रॉब्लेम जर सॉल्व झाला तर मग नाही काय अडचण येणार. अच्छा, सुट्टीचा आता बघितलं आपण, खाली कॅमेरा असतात वर एक कॅमेरा असतात, तर खालचा कॅमेरा महत्वाचा, बैल मागं पुढं करतात, त्याबद्दल काय सांगता तुम्ही? त्याच्याबद्दल आता हे विकास नायकवडींनी जे मैदान भरवलेलं आहे त्यांनी एक सिस्टीम केलेली आहे. खाली एक आडवा पाईप टाकून त्याला व्हाईट कलर दिलेला आहे. तर निकाल गाडी वरती लागल्यानंतर खालचा आधी पाय जर पाईपाला टाकला असेल तर ती गाडी बाद करणार. अशी सिस्टीम तर भरपूर महाराष्ट्रात चालू झाली सगळीकडे. प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो तो. अच्छा दादा, तर मला सांगा की ह्यांनी अलार्म सिस्टम आणली की 5 मिनिटात तुमची गाडी आली पाहिजे मैदानात, नाही तर गाडी तुमची बाद केली जाईल. अलार्म सिस्टम बद्दल काय सांगता तुम्ही? नाही, बरोबर आहे. त्याचं कारण असं की फायनल नाही झाली तर आयोजकांच्या नावाने बैलगाडा मालक ओरडतात. मग ते अलार्म सिस्टीम ह्याच्याकरता आहे की जर 5 गट वरती पळून आले तर तेवढा आपल्याला अर्धा तास भेटतो. त्या वेळामध्ये त्या गाड्या चुकल्याच पाहिजे ना आपण. कारण की गाड्या 5 गट वर यायचा टायमिंग आणि कमिटीने दिलेला एक 5-7 मिनिटाचा टायमिंग, असं मिळून आपल्याला एक अर्धा तास भेटतो. तेवढ्या अर्ध्या तासात गाड्या चुकल्या पाहिजे. ती चांगली सिस्टीम आहे, त्याच्यामुळे उजेडात फायनल होती. आता तुमचा दुसरा छोटा बुलेट कधी दिसणार आम्हाला मैदानात? आता छोटा बुलेट म्हणण्यापेक्षा आमच्या गावात अजून 2 वासरं आहेत, बाजी आणि जॉन्ट्या म्हणून. ती वासरं चांगली पाळतात. मग ती वासरं आमचं पुढच्या वर्षी त्यातली ती दोन्ही वासरं चांगली पाळतात. त्यांना फेरे बिरे काय काढले का? कशी आहेत मग? आता ते एक तर पांढरं वासरू गोड्या बरोबर पळतं, म्हणजे ते गोड्याच्या बरोबरीत पळलं. कालच फेरे टाकले आम्ही, गोड्याच्या बरोबरीत पळलं ते. धन्यवाद. आता तर शेठ तुमचा परिचय आहे मला. मी निखिल कोरडे. गाव कुठलं सर तुमचं? नांदेड. किती वर्ष झाली तुम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये? आता एक 10 वर्ष झाली, 10-12 वर्ष. 10 वर्ष. तुमच्या कुठली प्रामुख्याने बैल होऊन गेली? आमच्याकडं शंभू, बाजी, बारका सर्जा, मोठा सर्जा, बरीच बैल होऊन गेली. अच्छा, तर काय सांगता बैलाबद्दल? तुमच्या कुठल्या बैलांनी जास्त नाव कमवलं लोक हे दिलं? आमचा एक शंभू आणि बाजीनी आणि एक बारका सर्जा म्हणून त्यांनी भरपूर नाव केलं. आता शर्यत चालू आहे. 2014ला बंदी आली. आताची बंदी उठल्यानंतर शर्यत आणि बंदी पडाच्या 14च्या दोन्ही शर्यत, या 2 शर्यती फरक काय होतो तुम्हाला? फरक बराच आहे. आता तेव्हा पळापळी करायला लागायची, आता पळापळी होत नाही मैदानांमध्ये. आता बऱ्याच ठिकाणी बघतो आपण की बरण्यामध्ये चिठ्ठी सेटलमेंट होते, त्याबद्दल काय सांगता तुम्ही? चिठ्ठीचं काटकोन करायचा, काहीतरी खून हे करायची. आता बंद पहिलं व्हायचं ते, आता हे संघटनेमुळं बऱ्यापैकी आळा बसलेला आहे त्याला. आता जे चिडायचं तो चिडतोय कसाही. आता तुमचा बाजी अख्ख्या महाराष्ट्रावर नाव कमवते, बऱ्याच मैदानात राहिलाय, काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? ते बरीच बैल राहतात. मग आता सुद्धा पळणारीच बैल आहे, बऱ्यापैकी बैलही राहतात, त्यामुळं कायम आनंद, गुलाल कायम आहे. तुमचं शंभू बाजी ग्रुप खडकवासला गावचं नाव रोशन करत अख्ख्या महाराष्ट्रावर नाव पोहोचवतंय, काय वाटतं तुम्हाला? तर या नावामागं आमची सर्व मुलांचं सहकार्य आहे. भरपूर मोठा ग्रुप आहे, सगळी एकत्र राहतात, एकत्र खेळतात, सगळी व्यवस्थित एकमेकाला आदर करतात. त्याच्यामुळं आमचा ग्रुप टिकला आहे. त्याच्यामुळं
नाव सगळीकडे महाराष्ट्रभर झालेलं आहे. पहिला आहे ती गणपती विसर्जनात दगडूशेठच्या मिरवणूक असेल, काय सांगतात त्याबद्दल नंदीबद्दल इकडे? आता ही 2 बैल आहे, मल्हार म्हणून आणि सरदार म्हणून. तर आम्हाला एक 8-9 वर्ष दगडूशेठची सेवा केलेली यांनी. आणि शंकरबाबा महाराज मठ इथे ही बैल दरवर्षी असतात. आणि आज बुधवारपेठेमध्ये स्वामी समर्थांच्या मठाची सेवा करून आजच इथं आलेली आता 5 वाजता. ही पुण्यातल्या बऱ्यापैकी जे देवांची सगळी जी मिरवणूक असतात तर आम्ही असंच विनामूल्य घेऊन जातो. मग देवाच्या कामाला बघतो, आपली सेवा म्हणून. काय कुठल्या जातीची बैल? खूप मोठ्या मापाची बैल, खिल्लार जातीची बैल. ठीक आहे, तुमच्या घरचे आहेत का कुठली बाहेर? नाही, आम्ही विकत घेतलेले आहेत. कधी? अरे यांना 2-2.5 वर्ष झालं. किती वय साधारण बैलाचं? आता हे बैला त्यानं 5-5.5 वर्षाची. 4-6 असेल ती. हा 6 जाती जुळलेली आहेत, 6-1 वर्षाची असते. काय सांगतात शरीराष्टबद्दल त्यांच्या? हे बैल 2 टनाचा डांबरी उभी ओढतात, त्यामुळे ती ताकदीला त्यांची आपल्या पालन पोषण चांगल्या प्रकारे असल्यामुळे ती बैल बऱ्यापैकी कुठल्या कामाला हटणं, शेती असो काय पण असो ती व्यवस्थित. शेतीला वापरता तुम्ही? शेतीला बी वापरतात. ह्यांचा तर ह्या जी शर्यतीची आपली ही जी रथाची तुमची नंदी आहेत, शंकराची महादेवाची नंदी, यांचा तुम्ही व्यायाम कसा घेता यांचा? आता आमची पोरं असतात 2-3 दिवसांनी चालवायला येतात. मग आम्ही इकडं कुठं शेत असन कोणाचं तर ते आम्ही आऊत आपला असं थाणून देतो त्यांना. आपल्या बैलांचा बी व्यायाम होतो आणि त्यांचं बी काम होतं. बाजीचा बुलेटचा कसा तुम्ही व्यायाम घेता? किंवा त्याला बुलेटला आपण चालवायला नेतो 1 दिवसाआड आणि एका कासऱ्यावर बांधलेला असतो ना. ऑलरेडी आम्ही 8 दिवसातून एक मैदान खेळतो, त्यामुळे काय बाकीच्या व्यायामाची गरज लागत नाही. प्रवीण शेठ दसोडकर यांची खरेदी माळशिरस आणली. शेठ मला सांगा की कुठली खरेदी केली तुम्ही यांची? हा माळशिरसचे बाह्य चोरमुलेंकून घेतलेला वासरू आहे. काय नाव आहे बैलाचं? ह्याचं नाव आम्ही जॉन्टे ठेवलेलं आहे. आणि ह्याची खासियत अशी आहे की ह्याला आम्ही एक 8-9 महिन्यापूर्वी फार बारीक आणला होता. आमच्याकडे सगळं व्यवस्थित असते जिथल्या तिथं, पण हा कोंड आता पुढच्या वर्षी 1 नंबरमध्ये पडत. अच्छा, स्पीड फुल आहे याला. काय वय आहे बैलाचं? हे बारीक आहे, अजून एक 15-16 महिन्याचा कोंड आहे. 1.5 वर्षाचा आहे? हा 1.5 वर्षाचा आहे, पण स्पीड चांगलं आहे वासरला. याला तुम्ही छकडीला घातलं का? फेरे काढले का? त्याचे 10 फेरे झालेत. अच्छा, बुलेटच्या मागे तुमच्या भविष्यात नाव कमी ना? बुलेट बरोबर बोलतो आता. बरोबर बोलतो? हा बुलेट बरोबर बोलतो. चांगला बोलतोय तू. हा, आम्ही आदतच्या मैदानात बुलेट, आमचा शंभू हा गोड्याच्या बरोबरीत बोलतो आता. अच्छा, गोड्यावर कुठे फेरे काढतो तुम्ही याला? गोड्या बरोबर काढतो. इथं बलकवडेवाडीला काढले काल त्याला 2 फेरे त्याला गोड्या बरोबर. अच्छा, कसं आहे स्पीड वगैरे त्याला? ह्याला लय स्पीड आहे. अच्छा, लय स्पीड आहे. हा, पुढच्या वर्षी आदत मध्ये दिसला आम्हाला बाहेर मैदानात 1 नंबर मध्ये पळण आदत मध्ये. आता ते अजून कुठल्या बैलावर घातलाय फेरीसाठी त्याला? आता याला आम्ही बुलेट बरोबर टाकला, काल गोड्या बरोबर टाकला, आमचे शंभू बरोबर पळाला. साधारण मला सांगा शेठ तुम्ही की आजच जो बच्चा असतो त्याला महिन्यातनी किती दिवसांनी बाहेर काढला पाहिजे शर्यतीत? त्याला आम्ही काल फेरे टाकले ना, याला 15 दिवस बसून ठेवणार आता. महिन्यातून याला 2दा, म्हणजे एका महिन्यात याला 4च फेरे टाकणार. अच्छा, आणि याला किती महिन्यात मैदान काढला पाहिजे बाहेर तुम्ही? त्याला 1 वर्षानंतर खोंड काढलेला जमतो, पण खोंडाला बी तसा अंगाकाठीचा खोंड पाहिजे ना. आता खोंड ऑलरेडी पळवण्याच्या मूड मध्ये आलेला आहे. हे त्याची व्यवस्थित निगा घेतल्यानंतर त्याला काय पळवायला आता ते माझ्या खांद्या एवढा झालेला आहे. ते पळवले आता मैदान काय हरकत नाही, पण आम्ही अजून एक 4-5 महिने उन्हाळा चालू असतो नाही एवढं दाट आणणार. पुढच्या वर्षी आपलं आता सीझनला उन्हाळ्यात ह्याला पळवणार आम्ही मैदान. एप्रिल मध्ये दिसला आम्हाला मैदान. हा, मैदानात दिसणार. काय स्वभाव विषय कशी त्याची? हा लय मार्क आहे. अच्छा, आणि ह्याला स्पीड बी चांगला आहे, ह्याला तळ बी चांगला आहे, पण राग लय याला. हा, केवढ्याची खरेदी आहे तुमची? आता ही तशी आमची 2,51,000 रुपयाची खरेदी. तर काय सांगता आता आपली बैलगाड क्षेत्र सुरू आलं, शेतकऱ्यांना चांगलं दिवस आलं, तर शेतकऱ्यांची खोंड 2-2, 4-4 लाखाला जायला लागली. पण पंढरपूर मंगळवेढ्यात लोक शेतकरी खुश झाले. काय सांगतो त्याबद्दल? गोवंश वाढायला लागला आपला. आता हे परिस्थिती मंगळवेढा तिकडं कर्नाटक बाउंड्रीला वाईट परिस्थिती होती थोडे दिवस. विटा मायनी भागात 50-50, 100-100 गाया पूर्वी असायच्या. म्हणजे आम्ही लहानपणी गेल्यानंतर एका दावणीला 50-50 गाया असायच्या. तर ते बंदीमध्ये फार संपलं होतं. 10-10, 15-15 गायांवर आलतं, आणि वासरच विकले जात नसायची. पण आताची परिस्थिती अशी आहे की परत आता एका दावणीला 20-20, 22-22 गाय आहेत. त्यांचे चांगले दिवस आले गोरगरिबाला. त्यांना शेतीचं काय आज येतं उद्या नाही, आपल्या ह्याच्याने त्यांचं चालून जातं सगळं. चिंट्या
तो तो जो तुमचा आहे सलगरचा दिसतोय तो कुठे आणला बैल तुम्ही तो मैसुरी? हा गावरान क्रॉस मध्ये आहे तसा, अख्खा मैसुरी म्हणता येत नाही याला. हा गावरान क्रॉस मध्ये आहे. याला हे ह्याला कुठे आणला तुम्ही? ह्याला आम्ही माळशिरसवरनं आणला. काय नाव आहे बैलाचं? ह्याचं नाव बाजी. काय विशेषता आहे याची बाजीची? ह्याला पण लय स्पीड. ह्याला बी काल 2 फेरे टाकले आम्ही घोड्यावर. हा बैला बरोबर पै पळावलाय. त्याला एक 8-9 फेरे झालेत. बुलेट बरोबर धरला काय तुम्ही याला? नाही नाही अजून नाही. याला आणून आता 15 दिवस झाले. असं कुठे आणला याला? त्याला माळशिरसवरनं आणलाय. लय स्पीड आहे. अच्छा अच्छा. काय खरेदी आहे तुमची? ह्याची खरेदी आहे 1.5 लाख रुपये. 1.5 लाख. काय विशेषता आहे बैला? का आता आम्ही स्पीड बघूनच घेतलाय. जाती गुतीला चांगला आहे. आम्हाला पक्का मैसुरी बैल चालत नाही आम्हाला. तर आम्ही क्रॉस मध्ये घेतोय. जरा हाय फाउंडेशन वगैरे बैलाचं चांगलं आहे. नक्या वगैरे कसं, बावरा वगैरे कसं, आम्ही सगळ्या गोष्टी बघून घेतो. छातीला कसं आहे? छाती बितीला 1 नंबर आहे. प्युअर मैसुरी नाही, क्रॉस मैसूर खिलार वाटतं. हा म्हणजे हाय चांगल्या जातीचा आहे. भविष्यात नाव कमी तुमचं पुढं? हा बी लय पळाला आता काल. त्याला आता बघू. शेवटी नशिबाच्या गोष्टी आहे. बैल बी लागला पाहिजे आणि आपलं नियोजन बी चांगलं पाहिजे आणि आपलं नशीब पाहिजे महत्वाचं. मालक पळून चालत नाही, बैल पळायला पळून चालत नाही. मालकाने काय करून चालत नाही. ते बैला दमक असेल तरच मालकाचं नाव, नाही तर नाही काय. अच्छा. धन्यवाद सर, तुम्ही आम्ही वेळा तोडून काढून आला आणि आमचं छान मुलाखत दिली. धन्यवाद. दादा तुमचा परिचय द्या पहिला मला. मी अथर्व तोट्टे, राहणार खडकवासला. काय वाटतं तुमचा हा बुलेट अख्ख्या महाराष्ट्रातून नाव कमवतोय, चांगल्या मैदानात गुलाल राहिलाय, कसं वाटतं तुम्हाला? अभिमान आहे त्याचा. लंपीतनं असा रोगामधनं तो जागा मेलेला जागा जिवंत केलाय त्याला, त्यामुळं आम्हाला अभिमान आहे त्याचा. विशेषतः तो बैल लंपीनंतर 1 वर्षांनी बाहेर पडला, पहिल्याच मैदान गुलाल घेतला. काय सांगतात त्याबद्दल? आम्ही जाणार नव्हतो एवढ्या लांब जायचं, म्हणजे नाही का आजारात न उठलाय, राहील का नाही गाडी, त्यामुळं आम्ही तिथं गेलो तरी पण त्यांनी ते कष्टाचं फळ दिलं आम्हाला. तो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या मैदान राहिल्या, चांगल्या मैदान गुलाल. तुमचं जे शंभू बाजी ग्रुप आहे त्याचं नाव त्यांनी खाली पडून दिलं नाही, वरच ठेवलं. काय सांगतात त्याबद्दल? आता तो टॉप मध्ये पळतोय. त्याचे कुठल्या टॉपच्या बैलात पेर झालेत ते? आम्ही जास्त तळातली बैल घालतो, असं मोठ्या पायऱ्यात पळत नाही. 2 नंबरचे आपलं माप. अच्छा, 2 नंबर 3 नंबरचे. म्हणजे तो तुम्हाला 2 नंबरची बैल घालून 1 नंबर करून देतो. तर काय सांगता त्याबद्दल तुम्ही? मी असे उजाडात बैल आणतो, तेच आम्हाला माहित आहे कोण हे. आता तुम्ही गोरगरिबाची बैल घालून त्यांना उजाडात आणता, तर तुमच्या काय अपेक्षा आहेत बुलेट आता? त्याकडून आम्ही अपेक्षा एवढ्या काही ठेवल्या नाहीत. 2 वेळा लंपीतनं उठून तो डबल महाराष्ट्र केसरी झालाय 2 वेळा मैदानात. दादा तुमचं बुलेटचं काय नातं आहे? तो म्हणजे त्याला जीव लावेल तेवढा कमीच आहे. तो मारत वगैरे नाही, काय नाही. तो तुमच्या घरातला एक सदस्य असला की तुम्ही वागता त्यावर? तो सदस्यच आहे असं आमच्या घरातला. अच्छा. त्याचा स्वभाव कसा आहे नंदी? तो मारत नाही कोणाला. अगदी बारका मुलगा आला त्यापाशी तरी मारत नाही. त्याच्या मनातली शर्यत कुठली की त्या बुलेटने तुम्हाला जिंकून दिली, अशी कुठली घासून शर्यत झाली? आम्ही फलटणला राहिलो होतो, क्वार्टर फायनलला होतो. तिथं सगळ्या महाराष्ट्रातल्या अख्खी 1 नंबरची बैल आमच्या शेजारी आजूबाजूला होत्या गाड्या. तिथं आम्हाला वाटलं नव्हतं की तो 1 नंबर करेन एवढ्या टॉपच्या बैलांमध्ये. तिथं त्यांनी 1 नंबर केला. आता थारचं मैदान पडले चाकणला, आता काय प्लॅनिंग आहे तुमची थारच्या मैदानाला? पेरा वगैरे झाला काय याचा? हा, दोघांचं नियोजन झालेलं आहे, बुलेटचं रायफलचं. तिथे 19 तारखेला पाहणार. दादा शुभेच्छा तुम्हाला थारच्या मैदानात. तुम्ही लोक थार किंवा ट्रॅक्टर किंवा असे 2-3 नंबरचे बक्षीस घेऊन जाऊ. धन्यवाद तुमच्या आशीर्वादाने. हे बघा आमचा सुट्टी मेकर आहे. नमस्कार शेठ, तुमची परिचय द्या. मी अनिल पवार. नमस्कार शेठ, तुमचा परिचय द्या पहिला मला. माझं नाव अनिल पवार. गाव कुठलं तुमचं? सोमेश्वर. तुम्ही आता एक तुमची जी टीम आहे शंभू बाजी ग्रुप खडकवासला, किती जणांची टीम आहे तुमची? आमची 25 जणांची टीम आहे. समधी असतात गोट्यावर नाही का. आता एक बैल 2 बैल सांभाळणं हे नाही, त्याला खूप सारे टीम मेंबर लागतात, प्ले मेंबर लागतात आपले. तुमची किती जणांची टीम आहे मेंबरची? आता आम्ही कमीत कमी 20-25 जण असतो. समधी संध्याकाळी गोट्यावर असतात बसायला. कसं आहे बुलेट सुट्टीला त्रास करतो? कसा जाताना खाली कसा जातो? खाली एकदम शांत जातो. खाली सुट्टीला पण म्हणजे काही त्रास नाही. 1 हातातून झालं तरी सुटून जातो. 1 सुटून जातो. कसं आहे बैल स्पीड वगैरे?
खालनं गती चांगली आहे, मोर पण चांगली गती आहे. काय तुमच्या दुसरा जो आहे रायफल, त्या रायफलवर काय सांगतात? रायफल पण चांगलाच बोलतोय, सुट्टीला पण चांगला आहे, त्याचे काही टेन्शन नाही. त्या रायफलने किती हात लावला होता? आता दुसरा खोंड आहे. तुमच्या स्मरणातली शर्यत कुठली की तुमच्या बुलेटने तुम्हाला काढून दिली, अशी कुठली शर्यत आहे? तर ते आमची शर्यत म्हणजे फलटणचीच. आता ह्या जो तुमचा बुलेट आहे ह्याने टू व्हीलर वगैरे तुम्हाला असे वाहन वगैरे कुठलं जिंकून दिले का असं? अजून नाही, पण दिल. अच्छा, दिल, भविष्यात दिल तुम्हाला तो. शुभेच्छा. आता थारचं मैदान, काय तुमचं पाहिजे थारच्या मैदानाला? झाले नियोजन, बघू काय होते. नाही मग थारला असणार तुमची ट्रॅक्टर किंवा थार असणार तुमच्याकडे? आता नशिबाचा विषय नाही का. शुभेच्छा तुम्हाला. तुमचं आणि बुलेटचं नातं काय आहे? बुलेट काय आता ते आमच्या नाही का घरातल्या सारखंच आहे. ॲज अ गाडी ड्रायव्हर कोण असं ॲज अ? संतू ड्रायव्हर मोरगावचे. संतू ड्रायव्हर कसे आहे संतू ड्रायव्हर? मला सांगा दादा की तुमच्या बुलेट एवढ्या मैदानात पडलाय, नर मादी गाडी अशी कुठल्या मैदानात पडली की ते चांगली गाडी पडली अशी? दुसरा कुठला नंदी आहे त्याची गाडी नर आणि मैदान अशी पडली? तसं ती नाच्याची त्याची पण गाडी म्हणजे नाही का चांगली पळाली. अच्छा, गारगुटीचा नाचा. परत आपला खेळ शिवबोलचा उजीर, अच्छा, त्याची पण गाडी चांगली पळाली. अच्छा, यांची गाडी चांगली पडली. मला सांगा की हा जो नंदी आता लंपीत झाला, लंपीतनं त्याला कसं काय तुम्ही रिकवर केला? लंपीतनं पळा आम्ही तर म्हणलं आता काय ती नाही का, पण आमची समजीची टीम आहे ना, समजांनी कष्ट घेतलं, ती झालं व्यवस्थित. त्याला तुम्ही कुठल्या डेटॉलच्या पाण्यात जखमा एवढ्या मोठ्या मोठ्या अजून काळे वड्यात डेटॉलचे पाणी कशाने होतं? रोजची त्याची सेवा कशी करता तुम्ही त्याची? नाही का डेटॉलच्या पाण्याने पुसून विसून घेऊन नाही का, समजा डॉक्टर जर सांगायचं तसं आम्ही केलं समजा. याच महादेवाचा नंदीचा आशीर्वाद तुम्हाला लागणार आहे. धन्यवाद प्रवीण शेठ, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला मुलाखत दिली. धन्यवाद.